पेण तालुक्यातील साकंशी किल्ल्याच्या परिसरात पेण तहसीलदार, वन विभाग आणि परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अनेक बेकायदेशीर दगडखाणींसह क्रशर प्लांटमधून मोठ्या प्रमाणावर अवैध अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे मुंबई गोवा महामार्ग ते दूरशेत रस्त्याला मोठमोठाले खड्डे पडून अनेक अपघात झाले असतानाही पेण तहसीलदार आणि परिवहन विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून दगडखाण आणि क्रशर्स माफियांना अभय देत असल्याचा आरोप दूरशेत ग्रामस्थांनी केला आहे। याबाबत उपविभागीय अधिकारी पेण, तहसीलदार पेण यांच्यासह पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना पत्राद्वारे तक्रारी करूनही आजतागत कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्याने दूरशेत ग्रामस्थांमध्ये आधी संतापाची लाट असताना शनिवारी 31 मे रोजी ओव्हरलोडेड अवजड वाहनामधून मालवाहतूक करण्यासाठी 16 वर्षीय अल्पवयीन चालकाचा वापर केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे। अल्पवयीन वाहन चालक अवजड वाहन चालवत असताना दूरशेत ग्रामस्थांनी संबंधित वाहन थांबवून जोपर्यंत वाहनाचे मालक येत नाही तोपर्यंत वाहन न सोडण्याचा निर्णय घेत रास्ता रोको केल्यानंतर स्थानिक पेणचे आमदार रवींद्र पाटील यांचे चिरंजीव वैकुंठ पाटील यांनी भ्रमणध्वनीवरून फोन करून दूरशेत रस्ता मी स्वखर्चाने बांधला आहे असे सांगत वाहने अडवू नयेत असा बडेजाव केल्यानंतर मात्र संतप्त दूरशेतकऱ्यांनी जोपर्यंत अल्पवयीन वाहन चालकाच्या मालकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत वाहने न सोडण्याचा निर्णय घेत तब्बल 4 तास वाहतूक काढून धरली। शेवटी अल्पवयीन चालकाच्या मालकास 25,000 रुपयांचा दंड केल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले। ब्युरो रिपोर्ट पेण, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।